सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकातील सगळ्यात वजनदार कंपनी असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नजीकच्या भविष्यातील परफॉर्मन्सबद्दलचं एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे रिपोर्ट ॲम्बिट कॅपिटल इक्विटी रिसर्च कंपनीनं प्रसिद्ध केलं आहे. ॲम्बिट कॅपिटलनं दिलेल्या सल्ल्यानुसार रिलायन्सच्या विद्यमान स्थितीचा विचार करता भविष्यातील नफ्याबाबत चित्र अस्पष्ट आहे. त्यामुळे येत्या काळात रिलायन्सची जी शेअर्सची किंमत आहे ती घसरून 2650 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ॲम्बिट कॅपिटलनं याआधी देखील रिलायन्सचा शेअर विकण्याचा सल्ला दिला होता. ॲम्बिटनं रिलायन्सच्या शेअरसाठी याआधी देखील विक्रीचा सल्ला दिला होता. ॲम्बिटने हाच सल्ला कायम राखला आहे. मात्र शेअर्सच्या किमतीत थोडी सुधारणा केली आहे. रिलायन्सचा शेअर 2600 रुपयांपर्यंत पडेल असा पूर्वी अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र ॲम्बिटने यामध्ये थोडी सुधारणा केली आहे. विद्यमान किमतीपासून 2650 रुपयापर्यंत हा शेअर खाली येईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. गुरुवारी रिलायन्सचा शेअर कामकाज सुरू होताच 2873 वर उघडला होता. 2813 वर हा शेअर क्लोज झाला. दिवसभरात या शेअरच्या दरात 115 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. ॲम्बिट कॅपिटलनं जो अहवाल प्रसिद्ध केलेला आहे किंवा जो सल्ला दिलेला आहे त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि त्याचा अर्थ नेमका काय आहे ते आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निनाद झारे यांच्याकडनं. निनाद, ॲम्बिट कॅपिटलनं जो सेलचा रेटिंग दिलेला आहे रिलायन्स शेअरसाठी, तर याचा नेमका अर्थ काय होतो आणि त्यामागची कारणं काय आहेत? याचा प्रमुख अर्थ असा आहे की ज्यांनी रिलायन्समध्ये आत्ता गुंतवणूक केलेली आहे किंवा ज्यांच्याकडे रिलायन्सचे शेअर्स आहेत त्यांनी ते विकावेत आणि या पुढच्या काळामध्ये रिलायन्सचा शेअर जो आहे तो 2650 रुपयापर्यंत खाली येईल. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते विकून जी आपली मुद्दल काढून घ्यावं असा ॲम्बिटचा सल्ला आहे. आता यामागे ॲम्बिटने एक प्रॉपर रिसर्च करून कारणं सांगितलेली आहेत. त्याचं सगळ्यात प्रमुख कारण असं आहे की रिलायन्सने जे आपल्या कंपन्यांचं रिस्ट्रक्चरिंग केलेलं आहे, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने रिलायन्सच्या रिस्ट्रक्चरिंगबद्दल बाजारात आणि एकूणच सगळ्या व्यापारी वर्तुळात व्यापारी अर्थजगतामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होते. हे जे रिस्ट्रक्चरिंग केलेलं आहे त्या रिस्ट्रक्चरिंग नंतरचे जे परिणाम अपेक्षित आहेत ते परिणाम होत नसल्याचं ॲम्बिटच्या रिसर्चमध्ये पुढे आलं आहे. यात एक प्रमुख रिलायन्सने आपले दोन तीन वर्टिकल वेगवेगळे सुरू केलेत प्रामुख्याने. त्यात रिलायन्स रिटेल असेल, जिओ फायनान्स असेल किंवा जिओ टेलिकॉम असेल. हे सगळे जे 3 मेजर बिझनेस आहेत ते 3 मेजर बिझनेसेस जे आहेत जे इंधन निर्मिती व्यतिरिक्त म्हणजे रिलायन्सचा कोर बिझनेस जो आहे तो कच्चं तेल रिफाईन करून त्याचं पेट्रोल आणि डिझेलमध्ये रूपांतर करणं आणि हा जो मेन इंधन निर्मितीचा बिझनेस आहे त्यातला नफा सोडता इतर जे 3 वर्टिकल्स त्यांचे मेजर आहेत म्हणजे रिलायन्स रिटेल असेल, जिओ फायनान्स असेल किंवा टेलिकॉम असेल, हे तिन्ही बिझनेसेस जे आहेत ते फारसे नफ्यात नाहीत किंवा या पुढच्या काळात त्यांच्या नफ्याबद्दल प्रचंड संभ्रम आहे. त्यांच्या व्यवस्थापनामध्ये कितपत सुधारणा होईल किंवा या सुधारणेबद्दल प्रश्नचिन्ह आहेत असं ॲम्बिटच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे रिलायन्सचा मेजर पार्ट, याशिवाय आपण जर पाहिलं तर इंधन हा जरी रिलायन्सचा कोर बिझनेस असला तरी त्यांचं डायव्हर्सिफिकेशन जे आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात कॅश म्हणजे रिलायन्स गुंतवणूकही करते आणि त्यातनं परताव्याची अपेक्षा किती करायची याबद्दल गेल्या सातत्याने 4 वर्षात वेगवेगळ्या टप्प्यावरती रिलायन्सने आपले गायडन्स दिलेले आहेत. पण त्या गायडन्सप्रमाणे त्या कंपन्यांची वाटचाल होती आहे का, तर याबद्दल ॲम्बिटने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जसं की आपण पाहिलं तर रिलायन्स रिटेलचा बिझनेस असेल तो त्याच्या पियर्स बरोबर म्हणजे त्याचा रिलायन्स रिटेलचा पियर जर आपल्याला पाहायचा असेल तर तो डीमार्ट आहे. तर रिलायन्स रिटेल आणि डीमार्ट यांच्यात जर कंपॅरिझन केलं तर डीमार्टचे नफा जास्त असतो किंवा जिओ टेलिकॉमचा बिझनेस असेल किंवा जिओ फायनान्स जे आत्ताच लिस्ट झालेली कंपनी आहे ती ॲक्च्युली कंपनी अस्तित्वात येऊन 4-1 वर्ष झालेली आहेत. त्या कंपनीचं ज्या प्रकारे वाटचाल व्हायला पाहिजे त्या प्रकारे वाटचाल होत नसल्याचं ॲम्बिट कॅपिटलच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे.
त्यामुळे एकूणच रिलायन्सच्या बिझनेसेसबद्दल आणि रिस्ट्रक्चरिंगबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा ॲम्बिट कॅपिटलचा रिपोर्ट आहे. निनाद, रिस्ट्रक्चरिंगचा तू या ठिकाणी उल्लेख केला, तर रिस्ट्रक्चरिंग म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे? कारण भविष्यातली ध्येय, धोरणं, दिशा या संदर्भात काही स्पष्टता दिसत नाही आहे असं ॲम्बिटचं म्हणणं आहे का? ॲम्बिटने असं म्हटलेलं आहे की या पुढच्या काळात जे रिस्ट्रक्चर्ड बिझनेसेस आहेत, म्हणजे रिलायन्स एक मेन गेले अनेक वर्ष रिलायन्स इंधन निर्मितीच्या प्रक्रियेत होतं, त्याच्यामुळे त्या बिझनेसमधला त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांच्या कोर एक्सपर्टीज आहेत, त्यामुळे त्यामध्ये नफा मिळतोच आहे. त्यानंतर त्यांनी बिझनेसेस जे नवीन उघडलेत, उदाहरणार्थ रिलायन्स रिटेल असेल किंवा त्यांचा टेलिकॉमचा बिझनेस असेल, या बिझनेसेसमध्ये ते त्यांच्या कोर एक्सपर्टीज आहेत की नाही इथपासून प्रश्नचिन्ह आता उपस्थित व्हायला लागलेली आहेत. त्यामुळे असं ॲम्बिट कॅपिटलच्या रिपोर्टचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या बिझनेसेसमध्ये जे विजिबिलिटी भविष्याची हवी, म्हणजे शेअरची किंमत ठरवताना कंपनीचा भविष्यातला नफा हा लक्षात घेतला जातो. तर या भविष्यातल्या नफ्याबाबत इतर ज्या कंपन्या आहेत छोट्या छोट्या, उदाहरणार्थ रिलायन्स टेलिकॉमचं आपण जर म्हटलं तर इन्व्हेस्ट आय टी नावाचं एक स्पेशल पर्पज व्हेकल तयार करून रिलायन्स जिओ टेलिकॉमचे जे इतर ॲसेट्स आहेत, म्हणजे टेलिकॉम कंपनीच्याकडे ग्राहकांकडून येणारं बिलाच्या मार्फत येणारं उत्पन्न असतंच, याशिवाय त्यांचे फिजिकल ॲसेट्स जे असतात, म्हणजे इक्विपमेंट्स असतील, टॉवर्स असतील, या सगळ्या ज्या ॲसेट्सच्या वेगवेगळ्या भाग आहेत त्या त्याच्या वेगळ्या कंपन्या बनवून छोट्या छोट्या, आणि त्या शेअर बाजारात लिस्ट करण्याच्या बाबतीत रिलायन्सचा प्लॅन होता. तो प्लॅन गेली 3-4 वर्ष तसाच स्टॅग्नंट आहे, त्याबद्दल कुठलाही निर्णय झालेला नाही. असे जे वेगवेगळे प्लॅन्स रिलायन्सने याआधी उद्धृत केलेले आहेत त्याच्याबद्दल कुठलंही क्लॅरिटी नाही, संभ्रम आहे. यामुळे पुढच्या भविष्याबद्दल आत्ताच शेअर्स घेऊन त्याच्यातनं फायदा होईल असं ॲम्बिटला वाटत नाही. त्यामुळे याची किंमत घसरेल आणि शेअर खाली येईल असं ॲम्बिटचं म्हणणं आहे. धन्यवाद निनाद, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की ॲम्बिटनं रिलायन्सबद्दल बोलताना जे रेटिंग दिलेलं आहे ते सेल रेटिंग आहे, म्हणजे रिलायन्सचा शेअर विका असा सल्ला ॲम्बिटनं दिलेला आहे आणि तो सल्ला देण्यामागची कारणं देखील ॲम्बिटने सांगितलेली आहेत. आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.